प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने संताविन प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलवचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पूरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटते भवाचे बंधने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज सर्व जीवांना भगवत प्राप्तीचा उपाय प्रतिपादन करतात। अर्थात भगवत प्राप्ती हे मानवी जीवनातलं शेवटचं मूल्य आहे की जे प्राप्त केल्यानंतर मानवी जीवन परिपूर्णतेला त्या ठिकाणी प्राप्त होतं, पूर्ण तृप्तीला प्राप्त होतं। मानवी जीवनाची तृप्ती कुठे आहे याचा शोध लावावा, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा। त्याच्यामध्ये मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे। अर्थात मानवी जीवनाचं शेवटचं जे टोक आहे, ज्या टोकाला पोहोचल्यानंतर पुन्हा चालणं संपतं, बोलणं संपतं, क्रिया संपते। किंबहुना वैदिक वाङ्मयात असे सांगितलं की ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेतन सतत्वविद
ज्ञानामृताने जो परिपूर्ण झाला त्याला किंचित कर्तव्यम न असती, त्याला काही कर्तव्य शिल्लक राहत नाही। पूर्णतेचा तो पूर्ण तृप्तीला प्राप्त होतो। त्याला शास्त्रामध्ये निरंकुशा तृप्ती म्हणतात। जी व्यवहारीय तृप्ती आहे ती सांकुशा तृप्ती आहे आणि परमार्थाद्वारा प्राप्त होणारी जी तृप्ती आहे ती निरंकुशा तृप्ती आहे। बाकी काही साध्य करा जीवनामध्ये, धन साध्य करा। आता इथं गुणवानांची मांदी आळी आहे, हे गोड आहे। गुण साध्य करा, पण जे साध्य केल्यानंतर जीवनातलं प्राप्तव्य संपेल हे साध्य न करता जर मनुष्य जीवन जर अपूर्ण राहिलं तर ह्या सर्व गोष्टी त्याच्या पुढे कमी आहेत, न्यून आहेत। हे न विसरण्यासाठी लक्षात ठेवावं, असं महत्त्वाची गोष्ट आहे ती। म्हणून जी तृप्ती हाती लागल्यानंतर मानवी जीवनाचं पूर्ण साफल्य आहे की जिथे पोहोचल्यानंतर पूर्णतेचा ढेकर आहे। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ही परिपूर्णता जीवनामध्ये प्राप्त करून घेणं हे मानवी जीवनाचं परम प्रयोजन आहे। म्हणून जीवनाच्या घाई गर्दीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ही परमस्थिती जीवनामध्ये प्राप्त करून घेणं हे जीवनातला परम पुरुषार्थ आहे। त्यासाठी संतांचं वाङ्मय आहे। आता जो अभंग आहे तो संत वाङ्मयातला आहे। आपल्याकडं वैदिक वाङ्मय आणि संत वाङ्मय समाजाच्या स्थैर्यासाठी आहे। किंवा शेकडो वर्ष समाजाचं जे त्या ठिकाणी मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे, ज्या वाङ्मयाने केलं शेकडो वर्षांचं ते संत वाङ्मय आहे। त्या संत वाङ्मयाचं अवलोकन करावं, ते सिद्धांत जीवनामध्ये अवलोकन करावे, एवढ्यासाठी महाराष्ट्राची कीर्तन संस्था आहे। आणि दिवसेदिवस महाराष्ट्राची कीर्तन संस्था अतिशय लोकप्रिय होत चालली आहे। त्याला कारण एक आहे, याच्याद्वारा जे निरूपण केलं जातं त्या भाकड कथा नाही आहेत, त्या उद्धाराच्या कथा आहेत आणि परिपूर्णतेच्या कथा आहेत, मानवी जीवनाच्या साफल्याच्या कथा आहेत। ही एक गोष्ट आहे। आणि महाराष्ट्राची कीर्तन संस्था उत्तरोत्तर वृद्धिंगत होत आहे, त्याला दुसरं कारण असं आहे की या कीर्तन संस्थेला संगीताची साथ आहे। आता आपण पाहिलं गोड असं संगीत ज्यांनी गायलं ते महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गायक, त्या ठिकाणी संगीत अलंकार उद्धव बापू त्यांची त्या ठिकाणी आज उपस्थिती आहे। आपलं अभिनंदन आहे। लांबून आलात, त्या कार्यक्रमामध्ये सर्वांच्या द्वारा आपलं स्वागत आहे। मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे राडे महाराज, मला वाटतं त्यांचं नाव काही सांगायची गरज नाही, आता सर्वांना त्यांचं ज्ञान आहे, अतिशय निष्णात। मला वाटतं त्या पत्रिकेमध्येच भरत महाराजांचं नाव त्याला एक विशेषण दिलं। विशेषण हे त्या व्यक्तीचं व्यक्तित्व दर्शवत असतं, ते कोण आहे। त्या पत्रिकेमध्ये मृदंग सम्राट, सम्राट म्हणजे कोण? इथं बरेच सम्राट आहेत आज, जसे गुणातले सम्राट आहेत, गायन सम्राट आहेत, भरत महाराज मृदंग सम्राट आहेत, आदरणीय मोठेगावकर सर लातूर पॅटर्नचे सम्राट आहेत, पाटील साहेब त्या ठिकाणी वस्त्राच्या क्षेत्रातले सम्राट आहेत। आणि श्रोते काय सर्व कर्ण सम्राट आहेत, नीट ऐकणारे असं आहे ते। असा सर्वांचा गोड मेळ आहे। आणि सर हा उत्सव प्रतिवार्षिक संपन्न होतो। एक दिवसीय कार्यक्रम आणि एक दिवसीय कार्यक्रमाचा आरास आणणं संप्रदायामध्ये तेवढी सोपी गोष्ट नसते, पण हा एकमेव कार्यक्रम पण खानापूर आणि पंचक्रोशीतील सर्व श्रोतृवृंदांचं आकर्षण आहे की आता कार्यक्रम आलेला आहे, खानापूरचा कार्यक्रम आलेला आहे। आणि प्रत्येक जण हा कार्यक्रमामध्ये येऊन हा आनंद घेतात की जो आनंद नित्य त्या ठिकाणी आहे, हा आनंद आहे। त्याचं निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे। वैकुंठवासी वेणुताई दिलीपराव पाटील
मातोश्री ज्या विजय सर, सरपंच श्री धनंजयराव जाधव पाटील आणि रामेश्वर पाटील या तिघांच्या मातोश्री आहेत. त्यांना 23 वर्ष झाल्या. अतिशय धार्मिक प्रवृत्ती होती. म्हणजे एखादा कोम जर चांगला दिसू लागला ते कोमाचं वैभव नसतं, त्या भूमीचं वैभव असतं. हे सर्व ह्यांचं जर ते कर्तृत्व आहे सर, त्याच्या पाठीमागे आईची फार मोठी पुण्याई आहे, मातोश्रीची पुण्याई आहे. कारण त्या धार्मिक होत्या. रामरक्षा पाठ, विष्णू सहस्रनामाचा पाठ केला नाही असा त्यांचा दिवस कधी गेला नाही. रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ त्यांनी केला आयुष्यभर. हे त्यांचं त्या ठिकाणी नियमाने होतं. ज्ञानेश्वरी वाचन, श्रीमद भगवद्गीता आईने मुलाला घडवायचं आहे. विजय सर 8वी 9वीला असतील तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून गीता सर्व पढवून घेतली. श्रीमद भगवद्गीता हे सर्व आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तेव्हा विनोताई या अत्यंत परमार्थपतिक, परमार्थप्रवण अशा माता होत्या. माता शब्दाची उत्पत्ती संस्कृत वाङ्मयाची की माते गर्भ अश्यामिती माता, जी अपत्याचा गर्भ 9 महिने वाहते त्याला माता म्हणावं, किंवा मान्यते पूज्यते इति माता, मान देण्यास आणि पूजन करण्यास योग्य आहे तिला माता म्हणावं. ही उत्पत्ती आहे संस्कृत वाङ्मयामध्ये माता शब्दाची. विनोताई आदर्श माता होत्या. त्यांचं आदर्श मातृत्व होतं. त्याचबरोबर मातृत्व हे विशाल असतं. ते जे प्रेम आहे हे निष्काम प्रेम असतं. ऐशी कळवळ्याचे जाती करी लाभावी न प्रीती, लाभाशिवाय प्रेम करणारं हृदय विनोताईचं हृदय होतं. वैदिक वाङ्मय, संत वाङ्मयाचा व्यासंग होता. त्या आदर्श गृहिणी होत्या. या सर्व मुलांसाठी आदर्श माता होत्या. असं एक आदर्श अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापातकनाशनम. समग्र भारतीय स्त्रियांचे आदर्श ह्या 5 जणी आहेत. त्या सर्व आदर्श विनोताईच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होते. म्हणून 23 वर्ष झाले. सध्याचा काळ असे जिवंत आई वडिलांना कोणी सांभाळेना एवढी त्या ठिकाणी गोष्ट आहे. पण विनोताईंच्या संबंधाने त्यांच्या अंतःकरणामध्ये, परिवाराच्या सर्वांमध्ये त्यांचा जो आदराचा भाव आहे तो विशेष आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशी सुसंस्कृत, धार्मिक आणि प्रतिष्ठित घराणी आहेत. ही सर्व घराणी या सर्व महनीय मूल्यांची जोपासना करणारी घराणी आहेत, जी शास्त्राने सांगितली आणि जी महापुरुषांनी सांगितली. अशा या घराण्याच्या द्वारा असे त्या ठिकाणी हे सर्व महनीय त्या ठिकाणी आदर्श समाजासमोर त्या ठिकाणी ठेवण्यासाठी आधी अनुष्ठानात आणावे लागतात. व्याख्यान देणं वेगळं आणि वागणं वेगळं. सध्या बोलणाऱ्यांची फार मोठी संख्या वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रात बोलणं वेगळं आणि अंगी बांधणं वेगळं. संतांना अपेक्षित काय आहे? तुमच्या जीवनामधली स्थिती अंगी बांधली पाहिजे. नुसते बोलके पोपट होऊ नका, हे अपेक्षित आहे. ज्ञान संपादन करायचं, ती माहिती आहे. ज्ञान फक्त माहिती असू नये, तर ज्ञान हे जीवनामध्ये उतरता आलं पाहिजे. प्रत्यक्ष त्याचं उपयोजन आपल्याला त्या ठिकाणी जीवनामध्ये करता आलं पाहिजे. आणि प्रत्यक्ष उपयोजन करणं म्हणजे काय करणं? जीवनामध्ये अनुकूलता प्रतिकूलता आहे, दोन्हीमध्ये सारखं राहता आलं पाहिजे. प्रत्येक दिवस काय सारखा नाही. एक दिवस अनुकूल आहे, एक दिवस प्रतिकूल आहे. पण प्रत्येक दिवस सारखा करता यावा. एखादा पिता आहे, मुलगा जर परत बोलला तर पाप दिवसभर नीट जेवण करत नाही. सारखं म्हणतो मुलगा असा बोलला, मुलगा असा बोलला. म्हणजे ह्या वयापर्यंत मुलगा बोलल्यानंतर जर ते सहन करण्याची क्षमता आपल्यात नसेल तर आजपर्यंत आपण जे जीवन जगलो त्याच्यामध्ये काहीतरी न्यूनता आहे, हे निश्चित त्या ठिकाणी लक्षात ठेवावं. पण मुलगा बोलला ते सहन करणे आणि त्याला त्याच्यामध्ये परिवर्तन करणे, ही सहनशीलता ज्या जीवनात आहे ते जीवन परिपूर्ण आहे. सासूला सून परत बोलली, सासूने लगेच डोकं बांधायचं नाही असं आहे. नाही तर सासू म्हणत असते मी काय काय केलं, मी काय काय केलं, काय नाही केलं, मागच्या सासूने जे केलं तेच केलं असं आपण पाहतो. म्हणून ही तक्रारीची भाषा, जोपर्यंत जीवनातली तक्रारीची भाषा जात नाही
तोपर्यंत जीवनाचं सूत्र समजलं नाही. विठाला 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 संतांचं जीवन या विचाराने परिपूर्ण आहे, या बोधाने परिपूर्ण आहे. मग ते कसे आहेत? वृक्षप्राय आहेत. वृक्षप्राय म्हणजे वृक्षासारखे. वृक्षावर बघा, ज्यांनी घाव घातला त्यालाही ते सावली देतं आणि ज्यांनी पाणी घातलं त्यालाही सावली देतं. माणसं जर एक माणूस आडवा बोलला तर आयुष्यभर त्याला विश्रात नाहीत. हे तुमचं आमचं वैभव आहे. पण ज्यांनी घाव घातला त्यालाही त्या ठिकाणी तीच कृती आहे. वृक्ष पहा. ज्ञानेश्वर महाराज आदर्श महापुरुषाच्या या जीवनमूल्याचं वर्णन करताना ज्ञानोबरायांनी एक दृष्टांत दिलेला ज्ञानेश्वरीमध्ये की जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकचे सावली वृक्षोद्यो जैसा. ज्यांनी तोडण्यासाठी घाव घातला त्यालाही ती सावली देतं आणि ज्यांनी पाणी घातलं त्यालाही ते सावली देतं. ही पराकोटीची सहिष्णुता सहनशीलता ज्या जीवनात येते ते जीवन महान असतं. विठाला विठाला आणि या पद्धतीचे जीवन उंची त्याला शेवटची स्थिती म्हणतात शास्त्रामध्ये. त्याच्यासाठी ज्ञानोबरायांनी पराकाष्ठेची 3 उदाहरणं दिली. जी परमसिद्धी आहे. परमसिद्धी म्हणजे महान बोध की ज्या बोधाला प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जीवन शांत दांत आणि निवांत होतं. ते होण्यासाठी आहे. ज्ञानोबराय म्हणतात ते कशासाठी आहे, कसं आहे. त्यासाठी 3 दृष्टांत एका ओळीमध्ये दिलेले आहेत. देवळाच्या कामा कळसू परमगंगेश सिंधू प्रवेशू का सुवर्णशुद्धे गसू सोळावा तो. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा एखाद्या सिद्धांताचा परिपोष करण्यासाठी दृष्टांताची कशी योजना करावी त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचं वैभव आहे. कळसाचं काम झालं की देवळाचं काम परिपूर्ण झालं. कळस बसला की ही पराकाष्ठा आहे. देवळाच्या कामा कळसू. गंगा ही समुद्राला पोहोचली. परमगंगेशी सिंधू प्रवेशू आणि सोन्याचा शेवटचा कस 16 का सुवर्ण शुद्धी कुसू 16 तो. तसं ते परत एक काही उपजणे इथं नाही म्हणून म्हणे बेपाई परमसिद्धी ते. जो बरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा तवची या साधना भजावी लागे. जोपर्यंत तो महान बोध भेटत नाही तोपर्यंत त्या साधनाची खटाटोप आहे. पण एकदा तो बोधाला प्राप्त झाला की त्याची वृत्ती आजिया नंदुरे सवाय अभ्यंतर बघा परमानंदुरे. तो म्हणत असतो मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च योम भूमीर न तेजो न वायुस चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम ही त्याची वृत्ती आहे. सच्चिदानंद रूप परब्रह्म मी आहे. माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार कालत्रय झाला नाही असा त्याचा निश्चय आहे. अर्थात ही स्थिती जीवनामध्ये प्राप्त होणं ही पराकोटीची स्थिती आहे. किंबहुना हे जर कळलं तर परमार्थ आहे. नाही कळलं तर जो केला जातो तो परमार्थ आहे असं त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने परमार्थ या बोधापर्यंत नेणारा असावा. या तृप्तीपर्यंत नेणारा असावा की तृप्ती झाली या जैशी साधने सरदी या पैशी देखे आत्मतृष्टी तैशी कर्मे नाही. या बोधाला प्राप्त झालेलं संतांचं जीवन असतं. कर्मयोग्यांचं जीवन असतं. ते केवळ जगासाठी जीवन जगतात. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. असताना ते त्या ठिकाणी मनुष्य आहेत पण असताना देव असतात. देवत्वाला प्राप्त झालेले ते मनुष्य आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं वर्णन केलंय की ते चालते ज्ञानाचे बिंब तयांच्या वैवही सुखाचे कोंब हीर माणूस पण ते बांब लौकिक भागू. त्या ठिकाणी मनुष्य पण त्यांचं लौकिक आहे पण चालतं बोलतं ज्ञान आहे. स्वानंद सुखनेवासी जोग महाराज मामासाहेब किंवा परंपरेतील विमल आत्मज्ञानाने दटलेली ही सर्व महापुरुष जर आपण विचार केला तर हे याचे उदाहरण आहेत. चालतं बोलतं ज्ञान आपण पाहत असतो. आणि जिथं ईश्वरी तत्व आहे त्यांच्याकडून महान कृती होत असतात. जे कर्मयोगी असतात. आज या ठिकाणी सर आहेत ते कर्मयोगी आहेत. महाराष्ट्रच नव्हे भारतभर आपल्या महाराष्ट्राचं आपल्या शहराचं किंवा आपल्या परिसराचं नाव ज्यांनी मोठं केलं असे कर्तृत्व संपन्न महान कर्मयोगी असे ज्यांची ख्याती आहे असं ज्यांचं नाव आहे असे मोठे गावकर आहेत. तसं त्यांचं नावच मोठं आहे.
आणि जीवन हे त्याच पद्धतीचं मोठं आहे. अनेकाचे गोरगरिबांची मुलं आहेत, पण त्याच डॉक्टर व्हायला लागले. की ज्या मुलांनी काही त्या ठिकाणी आईवडिलांची कुठली पार्श्वभूमिका नसते, पण सरांच्या मुलं अगदी सामान्य कुटुंबातला मुलगा तो डॉक्टर होतो, MD होतो, आणि पूर्ण परिवाराचंच त्या ठिकाणी परिवार बदलतो, समाज बदलतो, देश बदलतो, किंवा देशाला बदलण्याचं सामर्थ्य ज्या महापुरुषाच्या ठिकाणी देवाने प्रदान केलेलं असतं तिथं ईश्वराचा वास असतो. ईश्वरतत्व तिथं वास करत असतं. किंबहुना एवढं आचाट कर्तृत्व ज्या जीवनामध्ये असू शकतं ते जीवन ईश्वर स्पर्शाने परिपूर्ण अशा स्वरूपाचं जीवन असतं. सरांच्या जीवनाला ईश्वर तत्वाचा स्पर्श आहे आणि म्हणून त्यांच्याकडून एवढं मोठं कार्य शैक्षणिक क्षेत्रातलं, पवित्र क्षेत्रातलं, शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र नाही, किंबहुना एकमेव पवित्र क्षेत्र कोणतं असेल तर शिक्षण क्षेत्र आहे, की जे ज्ञान दिल्यानंतर संपत नाही, वाढत राहतं. बाकी सर्व कमी होत राहतं. बाकी धन भावाला वाटून द्यावं लागतं. म्हणून म्हटलं न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातुभाज्यम न भारकार्य वे कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. विद्याधनामध्ये सर्वात श्रेष्ठ धन विद्याधन आहे, आणि या विद्याधनाचं दान करणारे श्रेष्ठ दाते त्या ठिकाणी आदरणीय मुटेगावकर सर आहेत. आपण पाहतो तेव्हा ही भूमी, महाराष्ट्राची भूमी, तिचं जे वैभव आहे सामाजिक क्षेत्रात असेल, त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल, किंवा सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आजपर्यंत जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या अंगी असणारं जे कर्तृत्व आहे, त्यांच्या अंगी असणारी समाजाच्या हिताची जी कळकळ आहे, त्या तळमळीतून हा महाराष्ट्र देश प्रगतीच्या पथावर गेलेला आहे. त्याला कारण काय असेल, अशा या महान कर्मयोगी महापुरुषांचं योगदान असतं. आणि त्याच्यासाठी ईश्वरी तत्वाचा स्पर्श जीवनामध्ये असावा लागतो. जीवनामध्ये आचाट कार्य, महान कार्य ईश्वरी तत्वाशिवाय, परतत्व स्पर्शाशिवाय अशक्य आहे, तो त्या ठिकाणी असावा लागतो. आणि म्हणून असं महान कार्य करण्यासाठी ईश्वराची कृती असते. संत जीवन पाठीमागे शेकडो वर्ष झालं तरी आजपर्यंत त्यांची कीर्ती अबाधित आहे. राहिला त्या कीर्ती जगामात, राहिला त्या कीर्ती जगामात. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती रूपाने मनुष्य, मानवी जीवन अल्प आहे, पण कर्तृत्वाने मानवाचं जीवन पाठीमागं राहत असतं. तेव्हा संतांचं जीवन महाराष्ट्राच्या भूमीमध्ये यावत चंद्र दिवाकरो त्यांची कीर्ती अबाधित आहे. कारण त्यांचं कर्म, त्यांची कृती जगाच्या हिताची आहे. म्हणून या ठिकाणी अशा या स्थितीला पोहोचलेलं जे जीवन आहे, जे संतांची मांदियाळी महाराष्ट्रामध्ये
की ज्यांनी महाराष्ट्र घडवला शतकाच्या अनेक शतकांच्या परंपरेमध्ये, त्यामध्ये संत श्रेष्ठ नाथ महाराज श्रेष्ठ आहेत. आणि त्यांचं विशेषण आहे शांतीब्रह्म. शांतीब्रह्म म्हणजे ज्यांना राग येत नाही असे. जर माणसाने रागावर त्या ठिकाणी विजय मिळवला तर जीवन अतिशय साधं सरळ आणि सोपं होतं. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख येर अवघेचे दुःख. शांतीसारखं सुख नाही. म्हणून त्या ठिकाणी महाराजांना विशेषण वापरलं शांती ब्रह्म. नाथ महाराजांच्या वयामध्ये की त्यांच्या जीवनाला क्रोधाने कधी स्पर्श केला नाही असं त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. संतांचं जीवन सर्वांचा बोध सारखा आहे, शिकवणूक सारखी आहे, पण जीवनामध्ये प्रारब्धामध्ये बदल असतो. प्रारब्ध कोणाला बदलता येत नाही. नाथांचं प्रारब्ध अनुकूल होतं. त्या काळचे ते श्रीमंत होते. सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ सर्व संतांमध्ये सकळ संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा. नाथांच्या घरी जेवण झाल्यानंतर पान खाण्याची पद्धत होती. चांगल्या ऐश्वर्य संपन्न घरात पानं काही विडे, पानाचे विडे, आणि पानाचा विडा खाल्ल्यानंतर थुंकण्यासाठी एक पात्र असतं. काय म्हणतात त्याला गुरुजी? पिकदाणी.
नाथांच्या घरी पान खाल्ल्यानंतर थुंकायला ज्या पिकदाण्या होत्या त्या सोन्याच्या होत्या. आता सध्या मला वाटतं कोणत्याच श्रीमंताच्या घरी पिकदाणी नसेल आणि सध्या पानं बी नाहीत, आता गुटके आहेत. फरक आहे आता आपण पाहिलं तर. नाथांच्या घरचं त्या ठिकाणी ऐश्वर्य सांगत असताना दासोपंत अंबेजोगाईचे आणि नाथ महाराज महाराष्ट्राच्या मातीतले श्रीमंत संत होते, पण त्यांच्या श्रीमंतीला कधी अहंकाराचा त्या ठिकाणी स्पर्श झाला नाही. त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांचं जीवन होतं. म्हणून त्यांनी आयुष्यभर आजीवन नाथांना मुलगा प्रतिकूल होता. नाथांचं जीवन आहे बरं काही सर्वसामान्याचं नाही. नाथांचा जीवन हा प्रतिकूल होता. त्यांची जी परमार्थिक दृष्टी होती, परमार्थिक जीवन होतं, त्याला त्या मुलाचं त्या ठिकाणी अनुकूलता नव्हती. हा इतिहास आहे, चरित्र आहे. ते पांडित्य होते, पंडित होते आणि हे संत होते. संतामध्ये आणि पंडितामध्ये बदल असतो. पंडित हा ज्ञानी असतो, शब्द ज्ञानाने परिपूर्ण आहे, आणि संत हा वृत्तीने परिपूर्ण आहे. संतत्व हे अंगीकृत असतं आणि पांडित्य हे बुद्धीमध्ये असतं. पांडित्याला संतत्वाची जोड असावी, ते जीवन परिपूर्ण होईल. म्हणून पांडित्य जे साहित्य आहे ते महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचलित झालं नाही. मोरोपंत त्यांचंही साहित्य आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचंही साहित्य आहे. दोन्हीचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर ज्ञानेश्वर महाराजांना समाजामध्ये जेवढं ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य स्थिर झालं आहे जनसामान्यापर्यंत, तेवढं मोरोपंताचं निश्चित झालेलं नाही. आपण विचार केला तर मराठी साहित्यापुरता जर विचार केला तर हे त्या ठिकाणी त्याला कारण आहे. मोरोपंत हे पंडित होते आणि ज्ञानेश्वर महाराज हे संत होते. संतांचं हृदय आईचं हृदय असतं की सर्वांचं कल्याण व्हावं, गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांचं कल्याण व्हावं, ही संतांची दृष्टी आहे. म्हणून संतांचं हृदय हे मातेचं हृदय असते. गायीशी कळवळ्याचे जाती करीला भावीन प्रीती, असं आपण त्या ठिकाणी पाहिलं. नाथ महाराज हे श्रेष्ठ संत होते. कारण पामर असतो, विषय असतो, माणसं दिसताना सर्व सारखे दिसले, त्याच्यामध्ये अधिकाराचा भेद असतो. पामर आहे, विषयी आहे, प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. मुमुक्षु आहे, सिद्ध आहे, आणि सिद्ध दशेच्या पलीकडचंही जे जीवन असतं त्याला संत म्हणत असतात. सिद्धाच्या पुढचं जीवन ते संत जीवन आहे. पामर म्हणजे कोण? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची व्याख्या केली. अपेयाचे नि पाने, अखाद्याचे नि भोजने, स्वैर स्त्री सन्निधाने, मानेजे सुख. 3 गोष्टी सांगितल्या. खाऊन ते खाणारा, पिऊन ते पिणारा, आणि स्वैर स्त्री सन्निधाने मानेजे सुख. ज्ञानेश्वर महाराजांची ती पारिभाषिक भाषा आहे. हा पामर आहे. म्हणजे शास्त्र निषिद्ध कर्म करणारा तो पामर आहे. शास्त्राने जे करू नका म्हणून सांगितलं ते जो करतो तो पामर आहे. माणसाने पामर राहू नये. विषयी आहे तो, वेदविहित वागतो, परंतु कुठल्या तरी कामनेने वागतो. मन त्याच्या संसारी जन्मेजे आणि यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगेजे मनोहर आहे. आणि ज्याला आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची तळमळ लागलेली आहे, जो परमार्थ पथिक साधक आहे, त्याची वृत्ती आहे, त्याला मुमुक्षु म्हणतात. की काय मे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ती भूमिका प्रकट करणारी संतांची अक्षर आहेत. समाजामध्ये पामराची भूमिका प्रकट करणारे, विषयीची भूमिका प्रकट करणारे, मुमुक्षुची भूमिका प्रकट करणारी ही सर्व अक्षर आहेत. तसं सिद्धाचीही भूमिका आहे. सिद्ध कोण? जो नेहमी मस्त राहतो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगो दशा, याला सिद्ध म्हणतात. पण सिद्धाच्या पलीकडचं जीवन असतं त्याला संत जीवन म्हणतात. तो सिद्ध झाला आहे, पण नुसता बसला नाही. सिद्ध झाल्यानंतर सुद्धा जगाच्या हितासाठी जो कार्य करतो, देखे प्राप्तार्थ झाले आणि निष्कामता पावले, तयाही कर्तव्य शिवरले लोका लागी. ते लोकांसाठी कर्म करत असतात. म्हणून हे संतांचं जीवन आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संतांचं जीवन श्रेष्ठ होतं. त्यांना जीवन प्रत्येकाला वेगवेगळं वाट्याला आलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या वाट्याला 22 वर्ष आलं, तुकाराम महाराजांच्या वाट्याला 41 वर्ष आलं, नामदेव महाराजांच्या वाट्याला थोडं जास्त आलं, 80 वर्षांचं आलं, नाथ महाराजांना त्यांच्या तुलनेत कमी आलं. जीवन हे अगमापायी अल्प आहे, क्षणभंगूर आहे. पण जे आपल्या जीवनाचं जे भरीव काम करून जीवन परिपूर्ण करतात
त्यांना विशेष स्वरूपाचं महत्त्व आहे. संतांचं जीवन त्याच्यासाठी आदर्शभूत आहे, म्हणून त्यांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर असावं. संतांचा आदर्श आहे, अर्थात आपल्याला आलेली अनुभूती सर्वांना यावी, परमार्थिक उंची प्रत्येकाने गाठावी, हे संतांचं हृदय होतं. म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ते पुढचे अक्षर आहेत, त्यांचं आपल्याला अनुसरण करायचं आहे, त्याचे काही चिंतन करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित सर्वच मंडळी आहेत. माननीय श्री प्राध्यापक शिवराज मोठे सर, मोठेगावकर सर, सर RCC याचे त्या ठिकाणी साहेब संचालक आहेत सर. त्याचप्रमाणे तुकाराम भैया पाटील, त्यांचं त्या ठिकाणी द्वारकादास श्यामकुमार हे जे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आहेत, त्यांचे ते मुख्य आहेत, त्यांचंही त्या ठिकाणी स्वागत आहे. सच्चिदानंद ढगे सर, त्यांची उपस्थिती आहे. निलेश राजवाने सर, त्यांची उपस्थिती आहे. सागर साहेब PI शिवाजीनगर साहेबांची त्या ठिकाणी उपस्थिती आहे. सागर साहेबांची, त्यांना वारकरी संप्रदायाचा त्यांना त्या ठिकाणी बाळकडू आहे. बोलण्यामध्ये माझ्या लक्षात आलं की आपले धामणीकर सर, गुरुजी धामणीकर सरांचं त्यांना सानिध्य लाभलेलं आहे. धामणीकर सर हे संगीताच्या क्षेत्रातलं महाराष्ट्रातील मोठं नाव होतं. किंबहुना लातूर परिसरावर संगीताचा जो प्रभाव आहे त्याचा मूळ श्रोत धामणीकर सर होते. आपल्या त्या ठिकाणी सागर साहेबांना त्यांचं सानिध्य लाभलेलं आहे. म्हणून अशी मोठी मोठी मंडळी, बडी मंडळी आहेत. विजय सरोवर प्रेम करणारी, विनोताई गर्ल्स हॉस्टेलवर प्रेम करणारी, ही सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक क्षेत्रातील सर्व मंडळी उपस्थित आहेत. आता प्रत्येकाला कोणाला किती वेळ आहे हे मला काही सांगता यायचं नाही बरं का. तर माझा वेळ मात्र 2 तासाचा असतो. आता इथं उभा राहिल्यानंतर आम्हाला 2 तास बोलण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे. म्हणून आदरणीय सरांना आता सध्या ठिकाणी आहे, पुढे जरा काही कार्यबाहुल्य असेल तर वेळेची मर्यादा लक्षात घेऊन हे पुढे अजून तास 1.5 तास हा कार्यक्रम चालेल. त्या पद्धतीनं हे चिंतन घडेल. जर कार्यबाहुल्य असेल तर विजय सराकडून मी असं सांगतो की त्या ठिकाणी आपण प्रस्थान केलं तरी आमच्याकडून आपलं स्वागत आहे. आणि जर त्या ठिकाणी वेळ असेल तर थांबलात तरी स्वागत आहे. परंतु तुमचा व्याप पाहता तुमचं इथं येणंच दुर्मिळ आहे, तरी पण त्या ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. तेव्हा पाटील साहेब आणि सर यांनाही त्या ठिकाणी यांची उपस्थिती लागली. पुनश्च त्यांचं स्वागत करतो. आणि वेळेप्रमाणे आपण आपलं जेव्हा प्रस्थान घडेल तेव्हा त्या ठिकाणी आपण गेलं तरी त्या ठिकाणी हरकत नाही. सरांची इच्छा असेल तर हां तेच ना. मग म्हणजे नियोजनामध्ये असं असतं, आमचं नियोजन दिवसावर आहे आणि तुमचं मिनिटावर आहे असं असतं. ते आहे निश्चित आहे. तुमच्यासारखे कर्मयोगी सर्व महापुरुष संत वाङ्मयाचं त्या ठिकाणी अधिष्ठान विचाराचं असल्याशिवाय आपल्याकडून एवढं महान कार्य घडत नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून पाटील साहेबांना सकाळचं विमान आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना प्रस्थान त्या ठिकाणी अपरिहार्य आहे. तरी आपलं स्वागत आहे. प्रस्थानासाठी आपलं त्या ठिकाणी स्वागत आहे. इतर मंडळी त्या ठिकाणी जातील. विठाला 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 वारकरी संप्रदायामध्ये नाथांचं जीवन एक आगळं वेगळं आहे. अनुभूतीला पोहोचलेलं जीवन आहे.
आणि आपल्याला आलेली अनुभूती इतरांना प्राप्त व्हावी त्यांची इच्छा आहे. म्हणून भगवत प्राप्तीचा उपाय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवत प्राप्तीचा उपाय संतांचे पाय धरणे. हरी प्राप्ती म्हणजे भगवत प्राप्ती. हरी या शब्दाचा अर्थ ब्रह्म आहे किंवा हरी या शब्दाचा अर्थ आत्मा आहे की जो प्राप्त केल्याशिवाय मानवी जीवनामध्ये पर्याय नाही. पण त्या भगवत प्राप्तीचा उपाय महाराज सांगतात. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तसा देव हा प्राप्त करायचा नाही, तो प्राप्तच आहे, सर्वांच्या हृदयात आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा पत्ता सांगितला. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशे ते वस्तुगामी. अहर्निश अंतकरणामध्ये मी ब्रह्म ही जी वृत्ती आहे ते वस्तुगामी, तो देव आत आहे. पण आत असणारा दिसत नाही, याला दुर्दैव आहे. दुर्दैवाने तो कळत नाही. एखादी गोष्ट प्राप्त आहे पण तिचं मोठेपण न कळणं, याला कारण दुर्दैव आहे. एक जणाने एका ठिकाणी बसून 30 वर्षे भीक मागितली आणि तो गेला. इथं राजाही जातो आणि भिकारीही जातो. राजाने सांगितलं त्याचा अंत्यविधी करा, केला तो. पण जिथे तो 30 वर्ष बसला होता ते जागा खंदून काढा. खानतायला सेवक गेले, आश्चर्य दिसलं. पाहायला राजा आला, राणी आली, सर्वजण आले. काय होतं तिथे? तिथं पाहिलं तर अगदी काही इंचावरच सोन्याच्या विटाची थप्पी होती आणि एक वीट कमीत कमी 1 किलोची होती. म्हणजे किती असेल ते? सध्या भाव काय त्या हिशोबाने. तरी किती वर्ष भीक मागितली तिथे? 30 वर्ष. किती ते रात्री अपरात्री तो उपवाशी तापाशी झोपला. अन्न दशे दिवस काढले. पण ज्या सोन्यावर बसला होता त्या सोन्याचं त्याला ज्ञान झालं नाही. ते का झालं नाही? दुर्दैव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत हा ज्ञानदेवश्य, दृष्टांताच्या बाबतीत ज्ञानेश्वरायांची त्या ठिकाणी मोठेपण आहे. ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलाय. न दैवाच्या परिवरी
लोह्या रुतल्या ती सहस्त्रभरी किती इथं बैसोनी उपवासू करी का दरिद्रीजी आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू की भ्रांतासी कामो विषयावरी बहुप्रगजळ दोकोनी डोळा थुंकेची अमृताचा गिळीता गळाळा तुडीला परशु बांधलेला गळा शुक्ती काला भे तैसे अहममतेची लबडसवडी मातेनं पवतेची बापुडी की जन्मभराचे दुसरे ढोळते ठेली. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या दृष्टांताच्या परिपोषासाठी त्या सिद्धांताच्या परिपोषासाठी ज्या अनेक दृष्टांताची योजना केली आहे त्याच्यामध्ये हा आहे की निदैवाच्या परिवारी सोनं त्या ठिकाणी आहे पण त्याला ते दिसत नाही त्याला कारण त्याचं दुर्दैव आडवं येतं म्हणून आत आहे देव त्यासाठी अंतर्मुख व्हावं. अंतर्मुख म्हणजे आत पाहावं. माणसं बाहेर पाहतात जोपर्यंत बाहेर पाहण्याची वृत्ती आहे सुतराम पद्धतीनं कधीही सुख प्राप्त व्हायचं नाही. आमचे गुरुवारी सांगायचे संसारामध्ये मागं पहा आणि परमार्थात पुढं पहा. संसारात पाठीमागं पहा म्हणजे देवाने आम्हाला बंगला दिलाय स्लॅबचं घर दिलंय त्यांचं पत्र्याचं आहे त्याच्यापेक्षा बरं आहे मागं बघावं. पत्र्यावाल्यांनी झोपडीवाल्याकडे बघावं झोपडीवाल्याने तंबूत जो राहतो त्याच्याकडे बघावं. तंबूत जो राहतो त्यांनी त्या ठिकाणी फुटपाथवर जे निर्वासित पडलेले आहेत त्यांच्याकडे बघावं. मागं बघितलं तर संसारात सुख आहे नाही तर तुम्ही अंबानी व्हा नाही तर टाटा बिर्ला व्हा सुख कधी भेटायचं नाही. पुढे पाहू नका मागे बघा संसारात तर सुख आहे. नाही तर शेजाऱ्यांची गाडी घेतली त्यांनी स्कॉर्पिओ घेतली शेजाऱ्यांनी फॉर्च्युनर घेतली त्यांनी विमान घेतलं ती न संपणारी प्रक्रिया आहे. ही न संपणारी प्रक्रिया अभ्यासावी तिथं विवेक जागृत करावा आणि निश्चित स्वरूपाने आपला एक विचार निश्चित करून आपली लाईफस्टाईल बनवावी तरच सुख लागेल त्याशिवाय सुख लागत नाही. म्हणून संसारामध्ये मागं बघावं आणि परमार्थामध्ये पुढे बघावं. यांनी जाऊन इलाहाबादला जाऊन त्र्यंबक त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावर आंघोळ केली आपल्याला काही घडली नाही आपण मागं राहिलो तर आपण गेलं पाहिजे हे आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा. गीतेचं पारायण आहे कोणी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतायत आपण फक्त हरिपाठच म्हणतो आपण बी वाढवलं पाहिजे. ते काकडा करतात आपणही काकडा केला पाहिजे नाही तर भजनी आणि काकडा 36चा आकडा पाहायला भेटतं आपल्याला. परमार्थामध्ये पुढे बघावं. हे गुणामध्ये एवढे निष्णात आहेत भरत महाराज त्यांच्यासारखा मुलगा बनवावा हे ज्या पालकांना कळतं ते त्या ठिकाणी खरी आहेत. गायनामध्ये हे उद्धव बापूसारखे मुलं त्या ठिकाणी धर्माचार्य तयार होत आहेत. आईबापांना ते वाटलं पाहिजे की मुलगा असा तयार करायचा आहे. ही त्या ठिकाणी पुढे पाहण्याची दृष्टी पुढे असावी. परमार्थामध्ये जर पुढे दृष्टी राहिली तर पुढे चालत चालत जाऊन एक दिवस चालणं संपतं मुक्काम घडतो कृतार्थता वाट्याला येते साफल्य वाट्याला येतं. हे साफल्य वाट्याला नाही आलं तर बोलणं व्यर्थ आहे कृती व्यर्थ आहे जीवन जगणं व्यर्थ आहे. ही व्यर्थता मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानाविचेतसः राक्षश्री मासुरींच्या प्रकृती मोहिनीम श्रिता असं वर्णन केलेलं आहे. संतांचं जीवन तेवढ्यासाठी परिपूर्ण आहे की मानव कुलाला ते निश्चित स्वरूपाने एका विशिष्ट ठिकाणी नेणार आहेत की ज्या ठिकाणाला पोहोचल्यानंतर त्याच्या वाट्याला केवळ सुख आणि सुखच आहे केवळ समाधान आणि समाधानाचं आहे. तिथपर्यंत गेल्याशिवाय पर्याय नाही आणि तिथं जायचं असेल तर संत वाङ्मयाचं अवलोकन करावं लागेल. म्हणून संत सांगतात तुमचा मुक्कामाचं ठिकाण हे हरी आहे तिथे पोहोचा म्हणून त्याचं हरीचं स्मरण करा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे केलं पाहिजे. म्हणून नाथ महाराज म्हणतात जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल त्यासाठी हरिप्राप्तीशी उपाय सोपा उपाय सांगितला धरावे संता
हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. त्यांचं नाव बी हनुमानच आहे बरं का, उड्डाण आहे त्यांचं ते. हनुमंतरायाचं उड्डाण आहे ते. आणि म्हणून धरावे संतांचे ते पाय, अर्थात उपाय सांगितला. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरण्यामध्ये समर्पण आहे. कुठेतरी समर्पण असल्याशिवाय साफल्य नाही आहे. भरत महाराज निष्णात आहेत, एक्सपर्ट आहेत. मृदंग कलेमध्ये महाराष्ट्रात त्यांनी नाव कमवलं. पण अगोदर कुठंतरी समर्पण आहे गुरुचरणावर. समर्पणाशिवाय ते शक्य नाही आहे. त्या ठिकाणी उद्धव महाराज श्रेष्ठ गायक आहेत. कुठंतरी अगोदर तनु मनोजीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकाळ. अगरवता हे महत्वाचं आहे. मी कोणतरी आहे. जोपर्यंत आपण शिल्लक आहेत तोपर्यंत खरी अर्थाने समर्पण नाही आहे. पण समर्पणामध्ये साफल्य आहे. हा व्यवहारीय सिद्धांत आहे आणि हा परमार्थिक सिद्धांत आहे. तो अबाधित आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. समर्पणामध्ये साफल्य आहे, समर्पणामध्ये सफलता नाही आहे. समर्पित कसं व्हावं? तनु मनोजीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. कुठल्याही कार्यामध्ये जर सफल व्हायचं असेल तर त्या ठिकाणी समर्पित भावाने ती सेवा करावी लागते. वेणुताई गर्ल्स हॉस्टेल लातूर महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रामध्येचं नाव झालं. पण त्याच्या पाठीमागं निश्चित स्वरूपाचं नियोजन, परिश्रम आणि महत्वाकांक्षा अशा स्वरूपाच्या अचूक अशा महत्व त्या ठिकाणी नियोजन आहे. त्या कार्यासाठी समर्पण आहे. विजय सर असतील, तर त्यांच्या अर्धांगिनी श्वेता मॅडम असतील, दोघांचंही नियोजन आहे. आणि आपल्याकडे एक म्हणण्याची पद्धत आहे, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं कोण असतं? एक स्त्री असते. तसं त्यांचं त्या ठिकाणी जे यश आहे आपण पाहिलं विजय सरांचं, त्याच्या पाठीमागं श्वेता मॅडमचं काय एक प्रकारे नियोजन आहे, पाठिंबा आहे. आपण पाहत राहतो. म्हणजे उच्च शिक्षित असून त्या ठिकाणी त्या कार्यासाठी समर्पण, ते पूर्ण समर्पण. ते एक क्लिप त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये आलेली आहे की ते मुलीने ते वाचून दाखवलं की त्यांचं कर्तृत्व काय काय. हॉस्टेलचं नाव आहे, हॉस्टेलचं त्या ठिकाणी सर्वत्र अशा पद्धतीने यश आहे. सर्वांचा विश्वास आहे की एवढ्या मुली 700-800 मुली सांभाळायच्या. आता सध्याच्या काळ एक मुलगी सांभाळणं लोकांना किती कठीण चाललं आहे. ज्याला आहेत त्यांना माहिती बरं का, आम्हाला काही अनुभव नाही आहे. असं पाहतो आपण. पण 700-800 मुली सांभाळायच्या आहेत. आणि एवढ्यासाठी लागणारं जे धैर्य आहे, एवढ्यासाठी लागणारं जे त्या ठिकाणी कर्तृत्व आहे, नियोजन आहे, ते विजय सरांकडे आहे, ह्या दाम्पत्याकडे, ह्या सर्व त्याकडे मंडळीकडे आहे. म्हणून वेणुताई गर्ल्स हॉस्टेलचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गाजत आहे. आपण आणि पुढे पुढे त्या ठिकाणी जाणार आहे. त्यांच्या कर्तृत्वाला खरं तर त्यांचं कर्तृत्व आहेच, पण त्याचबरोबर आईची पुण्याई, वेणुताईची पुण्याई, आईच्या पुण्याईनं हे घडत असतं. आईच्या पुण्याने काय काय होतं असं एका वचनामध्ये प्रसिद्ध आहे की अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारी दश वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. ही जर सेवा केली आयुष्य वाढतं, विद्या प्राप्त होते, यश प्राप्त होतं, बल प्राप्त होतं. हे मातेच्या सेवेची फलश्रुती आहे. आणि म्हणून ही पुण्याई असल्यामुळं ते आहे. तसं समर्पणाशिवाय साफल्य नाही. तिथे बुडी द्यावी लागते, बुडावं लागतं. सर्व त्या ठिकाणी शिन्नीसहित बुडावं लागतं तर त्या ठिकाणी संपन्न होतं. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी श्रेष्ठ गायक होऊन गेले. ह्याच्यामध्ये आहेत सध्या आळंदीमध्ये रघुनाथजी खंडाळकर, सर्वांना नाव माहिती, दोबापल्ले ह्यांना सर्वांना माहिती आहे. दोंदेकर होते, तुम्ही ऐकलं असेल नाव त्यांचं. त्या ह्यांनी खंडाळकरांचा त्या ठिकाणी स्वर चुकला तर त्या दोंदेकरनी पट्टी घेतली होती आणि त्यांच्या डोक्यात घातली होती. त्या पट्टीचे 2 तुकडे झाले. ते खंडाळकर झाले महाराष्ट्रामध्ये. आणि जे साधा एक शब्द जर वाकडा बोलला तर गुरुला राम राम. ते पुढे जीवनात काय करतील? ते काही करू शकत नाही जीवनामध्ये. कुठे समर्पण आवश्यक आहे. समर्पणाशिवाय साफल्य नाही. स्वामी महाराजांना फक्त जोग महाराज एकदा म्हटले, एक प्रमाण चुकलं, आडवं बोलले होते. स्वामी महाराजांनी गाथा घेतली
आणि भंडारा डोंगर गाठला. पूर्ण गाथा पाठ झाल्यानंतरच खाली उतरले. स्वामी महाराजांचा इतिहास आहे. समर्पण कशा स्वरूपाचं असतं, समर्पणामध्ये साफल्य आहे. ब्रह्मज्ञान तर अतिशय सर्वामध्ये कठीण गोष्ट. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमोप ग्रंथ केले. असं ब्रह्मज्ञान हे फार कठीण आहे. त्याच्यासाठी मात्र समर्पण लागतं. त्या समर्पणाचं प्रकार स्वरूप सांगत असताना महाराज म्हणतात, धरावे संतांचे ते पाय विठाला विठाला. कारण पुस्तकी ज्ञान वेगळं आणि वर्म वेगळं. एकदा एक मुलगी, आई जरा हुशार होती, म्हणली पोळी शिकून घे, स्वयंपाक शिकून घे, नांदायला गेल्यावर सासू परीक्षा पाहत असते. ती म्हटली मला कशाची गरज नाही, मी नांदायला जाताना पुस्तक घेऊनच जाणार, मला कोणाची ते नाही करायची गरज नाही, शरणागती करायची गरज नाही. पण असा नेम आहे, पुस्तकस्था या विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समत्पणे नसा विद्या न तद्धनम. पुस्तकातली विद्या आणि दुसऱ्याच्या हातातलं गेलेलं धन कार्यकाले समुत्पन्ने नसा विद्या न तद्धनम. पुस्तकातली विद्या कामाला येत नाही. ते नांदायला गेली, सासू हुशार होती, म्हणली पोळी येते का? ही म्हटली हो येते. म्हणली काळा पोळी. मग काढलं तिने पुस्तक, त्याच्यात कृती लिहिली होती. हरभऱ्याची डाळ घ्यायची, शिजवून घ्यायची, त्याच्यात गोळ मिसळायचा. हे काय झालं? पुरण झालं. लिहिलेली होती कृती पुस्तकात. पुन्हा गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यात घागरभर पाणी ओतायचं. किती ओतायचं त्याचे प्रमाण आहे. कणिकही झाली आणि पुरणही झालं, पण त्याच्यामध्ये नेमकं लिहायचं राहिलं होतं, कणकेचा उंडा पुरणात का पुरणाचा उंडा कणकेत. तिला वाटलं पुरणपोळी आहे, त्याने पुरणाचा उंडा घेतला मोठा, कणकीचा घेतला छोटा. कणकीचा उंडा पुरणात ठेवला आणि ते आपलं ह्याच्यावर पोळपाटावर ठेवलं ते आणि लाटायला सुरुवात केली. त्या पोळीचे 3-13 वाजले. एक प्रयत्न, 2 प्रयत्न, पोळी जमत नाही. शेजारी एक 80 वर्षाची म्हातारी होती, पण पटपट पटपट पोळ्या करत होती. अगदी ओठाने खाव्या अशा पोळ्या होत्या. हिला वाटलं ही मुलगी आढाणी आहे, स्वयंपाक येत नाही, अशी आपली त्या ठिकाणी जाहिरात होईल. म्हणजे आजीबाई मला शिकवा बरं जरा पोळी. म्हातारी जरा हुशारच होती. म्हणजे अगोदर कर बरं, काय दिवा लावणार आहे दाखवू मला जरा, कर बरं तू पोळी. मग त्यांनी केली, पोळी करायला सुरुवात केली. पुरणाचा उंडा मोठा, कणकीचा छोटा, त्याच्यावर ठेवलं, लाटायचा प्रयत्न केला. आणि मग म्हातारीच्या लक्षात आलं हिचं पुस्तकी ज्ञान आहे. पुस्तकी ज्ञानाने जीवन परिपूर्ण होत नाही, हा विचार आहे. ज्ञानाबरोबर व्यक्तित्व घडलं पाहिजे. व्यक्तित्वाची जडणघडण हा शिक्षणाचं प्रयोजन आहे. ते जर घडलं नाही तर नुसतं परीक्षेमध्ये पास होऊन काय करायचे. पुस्तकी ज्ञान आहे. मग पुस्तकी ज्ञानावर त्या ठिकाणी उपयोग नाही. मग त्या म्हातारीने सांगितलं ते असं करावं लागतं, कणकीचा उंडा मोठा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुरण घालायचं आहे. आणि ते पुरणसुद्धा असं गेलं पाहिजे, त्या कडीपर्यंत गेलं पाहिजे, नाही तर कडीने सर्व भारताची बाँड्री तशीच राहू नये शिल्लक, असं त्या ठिकाणी केलं पाहिजे. मग त्या म्हातारीने शिकून दिलं आणि मग त्यांना पोळी आली. अर्थात पुस्तकातलं ज्ञान कामाचं नाही. आणि हे त्या ठिकाणी पुस्तक ज्ञान कृतीमध्ये येण्यासाठी कोणाच्या तरी मार्गदर्शनाची आवश्यकता अपरिहार्य आहे. हे कुठंतरी त्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं जर मार्गदर्शन करणारे कोण असतील तर अध्यात्म क्षेत्रामध्ये संत आहेत, म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांचे पाय धरावेत. म्हणून महाराज म्हणतात धरावे संतांचे ते पाय, म्हणून हरे प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्यानंतर भगवत प्राप्तीसाठी केलेलं जे साधन आहे ते सफल होत आहे. महाराज अभंगाच्या तेने साधती साधने, 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 तेने
साधने तुटते भवाची बंधने. संतांना शरण गेल्या साधन साधलं जातं. साधन करण्याला महत्व नाही, ते साधलं पाहिजे. स्वयंपाक रोज होत असतो, पण एका दिवशी माणसं म्हणतात आज भाजी साधली बरं का. भाजी साधली आहे. आज मी वांग्याची भाजी खाल्ली आहे, फार साधली होती बरं का. साधण्याला महत्व आहे. तसं त्या ठिकाणी करण्याला महत्व नाही. साधन साधलं पाहिजे. संसार असो की परमार्थ असो. म्हणून महाराज म्हणतात तेने साधती साधने. आणि भाजी साधण्यासाठी सर्व गोष्टी प्रमाणात पडल्या पाहिजेत, म्हणजे भाजी साधते. नाही तर भाजीत टाकताना सर्व जर मुठीनंच टाकलं तर ती साधायची नाही. भाजी करताना शेंगदाण्याचं कूट मूठ भरून, मुगाची डाळ मूठ भरून, हळदीची मुठच आणि मिठाची सुद्धा मुठच, अशी भाजी साधायची नाही. त्यासाठी प्रमाण आहे. प्रत्येक गोष्ट प्रमाणात टाकावी लागते. त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विचार आहे. त्याच्यासाठी साधण्यासाठी काय किती टाकावं, मीठ किती टाकायचं आहे, हे किती टाकायचं, मग साधते. माणसं वरण खात नाहीत, वरण पितात. येऊ द्या वरण, येऊ द्या वरण म्हणावं लागतं. संपलं आता, उठा, बस झाला. जर त्या ठिकाणी चांगल्या फोडणी बसली ते माणसं भरपूर जेवतात, आणि फोडणी जर बसली नाही तर स्वयंपाक जशाला तसा राहतो. साधण्याला महत्त्व आहे. साधन साधल्याशिवाय साफल्य नाही. त्यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. पण तेने साधती साधने, त्यांच्या कृपेने साधन साधलं जातं. आणि साधन साधल्यानंतर तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. साधन साधल्याची खूण ही आहे की जीवनातील जे संसाराचं दुःख आहे, बंधन आहे, ते त्या ठिकाणी निवृत्त होतं. विठाला विठाला मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. भगवंताला सुद्धा मार्गदर्शक आवश्यक होता. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही मनवी गुरुभक्त. दुर्वास ऋषीची सेवा करीत नित्यमुक्ती लागी. राम राम करिता घोष तेने तुटते भवपाश. तोही शरण श्री वशिष्ठास नित्यमुक्ती लागी. त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शक आहे म्हणून त्यांनी साधन साधलं पाहिजे. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. आणि संतांना शरण गेल्यानंतर साधनं साधली जातात. याला पुरावा काय? महाराजांनी जो पुरावा दिलेला आहे तो अभंगाच्या तृतीय चरणामध्ये संतविन प्राप्ती नाही. संतविन प्राप्ती नाही.
ठिकाणी पुढे ही सर्व गंधर्व गात गाणी, त्या ठिकाणी गंधर्व प्राय गोड गाणारी जी उद्धव महाराज आहेत, मृदंगाचार्य भरत महाराज आहेत, तबलावादक वैभव महाराज सोळंके, कारण त्यांच्या नावातच वैभव आहे, वैभव महाराज आहेत. आणि खानापूरमध्ये सर्व गुणवान आहेत की अनेक विद्यार्थी घडवणारे हरिभक्तपरायण श्री दौलत गुरुजी, ही सर्वांचं त्या ठिकाणी मेळ आहे. अनेक भजनांचा मेळ, अनेक गुणवान आहेत. खानापूरचा कार्यक्रम म्हणजे आळंदी असं होत आहे. हरिभक्तपरायण माधव महाराज मोरंबीकर आहेत, आमचे गानसम्राट श्री दीपक महाराज त्यांची उपस्थिती आहे. हनुमंत महाराज आंदोलगावकर आहेत, निरंजन गुरुजी आहेत, प्रशांत महाराजांचे पितृचरण, इतर ही सर्व हनुमंत महाराज आहेत, विलास महाराज आहेत, ही सर्व आमचे सुनील महाराज आहेत. श्रोतृवर्गामध्ये आमचे गुडे गुरुजी आहेत. श्रोतृवर्गामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी बाळासाहेब अण्णा आहेत, काका आहेत, चव्हाण त्या ठिकाणी जाधव आभा आहेत, इटीकर काकाजी आहेत. अनेक गावगावची सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ परिवारावर प्रेम करणारी अनेक मंडळी सर्वांची उपस्थिती आहे. आणि गायन आणि विशेषतः भरत महाराजांचं पकवाज याच्यासाठी सर्वजण आसुसलेले आहेत पुढचं ऐकण्यासाठी हे आहे. आणि मी दुपारी एक माझा कार्यक्रम झालेला शेराडोनचा काला, उद्या सकाळी अजून हिंगणीला कार्यक्रम आहे आणि अजून प्रवास जवळपास 1.5 तासाचा 2 तासाचा मला आहे. त्या दृष्टीने सर्वच वेळेचं औचित्य लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी आणि पुढे हे कार्यक्रम आपल्याला श्रवण करायचा आहे त्याचा विचार करून आपण सेवा परिपूर्ण करूयात. आमचे माननीय श्री परमप्रेमास्पद श्री अशोकराव सोनोने साहेब, त्यांचीही उपस्थिती आमचे परमप्रेमास्पद आहेत. आपले माननीय श्री खोले, त्यांची त्या ठिकाणी उपस्थिती आहे. ही सर्व प्रेमीजन परिवारातली आहेत, इतरही सर्व मंडळी आहेत, सर्वच त्या ठिकाणी स्वागतार्ह आहेत. तेव्हा सर्वांच्या सान्निध्यात वेळेचं औचित्य लक्षात घेऊन सेवा त्या ठिकाणी परिपूर्ण करायची आहे. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, संतांच्या बाबतीत जर विचार केला तर संत हे जीवाचं मनोरथ पूर्ण करणार.
एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ, तेने साधती साधने, तुटते भवाचे बंधने. संतांनी सर्व त्या ठिकाणी मनोरथ पूर्ण करतात, असं संतांचं जीवन आहे. तेव्हा या पद्धतीनं संतांना हे मनोरथ पूर्ण करण्यात असल्यामुळं त्यांची कृपा आपल्याला साध्य व्हावी आणि जीवन कृतार्थ व्हावं हे सांगण्यामध्ये संतश्रेष्ठ नाथ महाराजांचा या अभंगातला त्या ठिकाणी तात्पर्य आहे. यथासमय या अभंगावर आपली ही भगवत सेवा आपण संपन्न केली. प्रतिवर्षाप्रमाणे एक दिवसीय पण अत्यंत आखीवर एकीव आणि सर्वांचं आकर्षण असणारा हा कार्यक्रम
वैकुंठवासी सौभाग्यवती विनोताई दिलीपराव पाटील यांचं हे पुण्यस्मरण 23 वर्षापासून म्हणजे 2 तप, पुढच्या वर्षी 24 म्हणजे 2 तप परिपूर्ण होतात असं त्या ठिकाणी वर्षानुवर्ष सुरू असलेली ही परमार्थ साधना आणि या परमार्थ साधनेमध्ये यथासमय या ठिकाणी येऊन आजची ही सेवा परिपूर्ण केली. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करायची आहे. असे कार्यक्रम हे समाजाच्या उद्धारासाठी, समाजाच्या उत्थानासाठी पूर्वीच्या काळापासून महाराष्ट्रामध्ये संपन्न होतात. तसा आता हा प्रतिष्ठित कार्यक्रम आहे. पूर्वी आमच्या अतिकडं माजलगाव तालुक्यात गंगा मसला सर्व मंडळी आहेत, तिथे तुमच्या गावाजवळ गंगा मसला आमचे त्या ठिकाणी लक्ष्मण अण्णा सोळंके अण्णा एक थोर विभूती होती. स्वतंत्र सप्ताह 7 दिवस त्या काळातले माधव महाराज मगर, साखरे महाराज, दुंडा महाराज ही सर्व यादी तिथे कार्यक्रम व्हायचे गंगा मसल्याला. ही सर्व त्या ठिकाणी आहेत. ज्या त्या ठिकाणी अनुसरणा ताई आहेत की त्यांनी अनेक वर्षानुवर्ष ती सेवा, संतांची सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडली गेली. असे हे जे कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रम जगामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्याची स्थापना व्हावी एवढ्यासाठी त्या ठिकाणी केले जातात. तो वैभवशाली कार्यक्रम आम्ही पूर्वी त्या ठिकाणी तो अनुभवलेला, तो त्या ठिकाणी संपन्न झाला. असे हाही कार्यक्रम त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वैभवशाली होत आहे. म्हणून विजय सर सर्वच त्या ठिकाणी बंधुत्र आहे. म्हणजे विजय सर असतील, सरपंच त्या ठिकाणी धनंजय पाटील असतील, रामेश्वर पाटील असतील, त्याचप्रमाणे भागवत असेल, इतरही सर्व त्या ठिकाणी मंडळी आहेत. सर्व बंधुवर्य अण्णा आहेत, अशोकराव आहेत, मिलनराव आहेत, आमचे सतीशराव पाटील आहेत, त्याचप्रमाणे दशरथराव पाटील आहेत. ही सर्व मंडळी एक मोठा परिवार आणि या सर्व परिवाराच्या द्वारा अशा पद्धतीने ही प्रतिवार्षिक ही सेवा घडते आहे. तेव्हा या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात आणि पुढेही ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर येऊन गेले. सागर सर आहेत की सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद प्रत्यक्षात त्या ठिकाणी आचरणामध्ये आणणारे आणि वारकरी संप्रदायाचा वारसा ज्या परिवाराला लाभलेला आहे, घराला लाभलेला, असं बाळकडू ज्यांना प्राप्त झालेलं आहे असे सागर सर, त्यांची उपस्थिती आहे. तेव्हा सर्वांच्या सान्निध्यात आमचे आप्पासाहेब, प्राध्यापक आप्पासाहेब जाधव सर आहेत, मुळे सर आहेत, ही अनेक सर्व त्या ठिकाणी मंडळी आहेत. सर्वांच्या सान्निध्यात झालेली सेवा तुमचे त्या ठिकाणी विष्णुपंत, त्या ठिकाणी शिंदे गुरुजी बी त्या ठिकाणी आलेली आहेत, मॅडम आहेत, इतर ही सर्व त्या ठिकाणी मंडळी आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर
तुटती भवाचे बंधने तुटती आवाजे बंधने हनुमंत महाराज स्मरणाचा कार्यक्रम हरिभक्तपरायण दौलत गुरुजी, संप्रदाय भूषण हरिभक्तपरायण रंजन गुरुजी यांच्या नेतृत्वात, यांच्या सल्ल्यानुसार प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित होणारा हा सत्संगाचा, कीर्तनाचा, गायन भजनाचा सोहळा यावर्षी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडलेला आहे. आमचे श्रद्धास्थान असलेलं आदरणीय हरिभक्तपरायण भगवान महाराज आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो. पुण्यस्मरण, मला काही तेवढा अभ्यास नाही, मातोश्रींच्या स्मरणार्थ काहीतरी कीर्तन, भजन, अन्नदान या ठिकाणी जर आपण करत आलो, काहीतरी पुण्याचं काम होतं असं कुठतरी मी ऐकलंय. परंतु आम्ही याची व्याख्या उलट्या पद्धतीने घेतो.
पुण्यस्मरण केल्यानंतर, कीर्तन भजन केल्यानंतर आणि अन्नदान केल्यानंतर एक काम करण्याची वेगळी ऊर्जा आम्हाला मिळते. प्रत्येकाला प्रत्येकाचे आईवडील प्रिय असतात, आईवडिलांचे आशीर्वाद प्रत्येकाला मिळत असतात. तसेच आशीर्वाद आमच्या आईवडिलांचे आमच्या पाठीशी आहेत, आमच्या कुटुंबाचे आहेत, आमच्या चुलते आहेत, आमच्या चुलत्या आहेत. आणि हे धार्मिक सामाजिक काम आम्ही आमच्या पद्धतीने जर करत आलो तर दरवर्षी आम्हाला असं वाटतं की काहीतरी आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, पॉझिटिव्ह ऊर्जा. आणि मग आमचा रथ हळूहळू हळूहळू एक एक पावलानं पुढं चालत जातो. सगळ्यांचे आशीर्वाद असतात, आईवडिलांचे आशीर्वाद आहेत, म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दौलत गुरुजी, आमचे रंजन गुरुजी, आमच्या प्रशांत महाराज, आपले संबंध महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव गेलं आहे, असे त्यांचे वडील आमचे मामा रंजन गुरुजी हे या कीर्तन भजनाचं आयोजन करत असतात. जसा पुण्यतिथीचा कार्यक्रम आम्ही ज्या वर्षीपासून चालू केला तेव्हापासून महाराजांची सेवा अविरतपणे या ठिकाणी आहे. महाराज आम्हाला सांगत आलेले आहेत, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही सेवा मीच करणार आहे. त्यामुळे ज्या वर्षी 2 कीर्तनं झालीत त्या वर्षी दुसऱ्या दिवशी सकाळी एक कीर्तन आयोजित केलं आहे. पण भगवान महाराजांची सेवा ही कायम आणि अविरत आहे असं महाराजांनी सांगितल्याने आम्ही ते आज या वर्षी आजपर्यंत पार पडत आलेलो आहोत. आणि याला साथ असणारे काही भजनी मंडळ आहेत. आता दौलत गुरुजी, रंजन गुरुजींच्या नेतृत्वामध्ये आमचे हनुमंत मामा, आमच्या परिवाराचाच एक हिस्सा असणारे प्रत्येक वर्षी ते आपली सेवा या ठिकाणी उपस्थिती म्हणजे देत असतात. विलास महाराज आहेत, इटीचे भजनी मंडळ आहेत, शेऱ्याचं भजनी मंडळ आहेत, हे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी येऊन आपली सेवा पार पाडत असतं. परंतु मागच्या 3-4 वर्षापासून एक पायंडा आमच्या कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी चालू केला आहे. आता भरत महाराज पठाडे, ज्या वर्षी आम्ही पुण्यतिथीला सुरुवात केली, आमचा लहान बंधू रामेश्वर दादा, त्याचे गुरुबंधू असणारे भरत महाराज पठाडे, म्हणजे ज्यांची बोटं पखावजावर जर थिरकत असतील तर आपल्याला असं वाटतं की ते ऐकतच राहावं. नादब्रह्म काय असतो ते भरत महाराजांच्याकडे बघून आपल्याला कळतं. आणि भरत महाराजांना ऐकायला महापूरवरून 20-25 लोक आवर्जून दरवर्षी येत असतात. आमचे उत्तम अण्णा वांगे असतील, अशा प्रकारचे पखवाजवादक आमच्या भावाचे गुरुबंधू आहेत. हे एक आमचं भाग्य आहे. म्हणजे कुटुंबाला संप्रदायाला कसा लाभ होतो, मातोश्री जरी त्या संप्रदायातील असतील, वडील जरी संप्रदायातील असतील, काहीसा भाग आमच्याकडे थोडासा तो जेनेटिक सायन्स जसं असतं, आमचा बंधू थोडासा गातो, विजय रामेश्वर पखावज, मला काही येत नाही, पण ह्या पद्धतीने संप्रदाय घुसला. भरत महाराजांची सेवा ही सुद्धा प्रत्येक वर्षी या ठिकाणी असते. त्यामुळे दरवर्षी आम्ही त्यांचे आभार मानण्यापेक्षा ते आमच्या कुटुंबातलेच आम्ही त्यांना मानतो. मागच्या वर्षी सुप्रसिद्ध गायक, महाराष्ट्रातील तरबेज सुप्रसिद्ध गायक असणारे वाईकर बुवा, दौलत गुरुजींनी इच्छा व्यक्त केली की वाईकर बुवांना आपण या ठिकाणी पाचारण करूया. वाईकर बुवा आले, खूप मोठा गायक. म्हणजे होतं काय, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन भजन दररोज म्हणजे दरवर्षी जेवण, ह्याच्यापेक्षा काहीतरी श्रोत्यांना वेगळं ऐकायला मिळावं. आता उद्धव बापू शिंदे आहेत, मग अशी आमच्याकडे मोठे गावकर सर आणि तुकारामभैया पाटील, ते सच्चिदानंद ढगे सर आणि राजेमाने सर आले. ते राजेमाने सर मग अशी म्हणाले की उद्धव बापू शिंदे फार ताकदीचे गायक आहेत. म्हणजे ते कुठंतरी यूट्यूबवर आपण ऐकतो, अशा ताकदीचे कलाकार जर आपण या ठिकाणी आणू शकलो तर आपल्याला ऐकायलाही सोपं जातं. यावर्षी उद्धव बापू या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आले. त्यांचेसुद्धा मी आमच्या कुटुंबियांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यांच्यासोबत असणारे संगीत विशारद हरिभक्तपरायण सोपान महाराज चव्हाण आले, तबलावादक. आता यानंतर त्यांचं खूप सुंदर असं भजन या ठिकाणी होणार आहे. त्यांना तबल्याची साथ देणार आहेत तबलावादक सोळंके. म्हणजे आता एक 2-2.5 तासाच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जो पखावाज ऐकायला मिळाला, जे संगीत ऐकायला मिळालं, त्यांना आपण मंत्रमुग्ध होऊन झालो. प्रत्येकाच्या डोक्यात सार्वजनिक जीवन, दररोजचं जीवन जगत असताना काही जळमट असतात. संगीत एक अशी मानवाची सर्वोत्कृष्ट कला जर कुठली असेल तर संगीत, असं मला वाटतं. आणि ते संगीत आपण ऐकत असताना मंत्रमुग्ध होऊन जातो, देहभान हरपून आपण त्या ठिकाणी त्यामध्ये मग्न होत असतो. तेच संगीत यानंतर आता कीर्तनाच्या नंतर कॉलेज सोडल्यानंतर ज्यांनी प्रत्येक वर्षी जेवण आणि कीर्तनाचा कार्यक्रम आमचा कधीच चुकवला नाही, आमचे असे आदरणीय आमचे प्रेरणास्थान माजी प्राचार्य बाळासाहेबांना चव्हाण यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष असणारे, ज्यांचा सदैव आमच्या पाठीवर कौतुकाचा हात असतो, आम्हाला पाठबळ असतं, आमचे नेते आदरणीय हनुमंतात्या पवारसाहेब यांचेही आभार व्यक्त करतो. यानंतर प्रत्येक वर्षी काकाजी दादासाहेबजी चव्हाण हेही या ठिकाणी उपस्थित असतात, आपलेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वसंत आवा, माजी मुख्याध्यापक वसंतरावजी आवा, सूर्यकांतरावजी मोरे आमचे सासरे, यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वैचारिक चळवळीमध्ये ज्यांचं खूप मोठं काम आहे, संत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष, वैचारिक ज्यांची पातळी, ज्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतो, असे आमचे मार्गदर्शक आदरणीय बालासाहेब यादव सर यांचेही आभार. यानंतर API मस्के साहेब उपस्थित राहिले, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आमचं वसतिगृह असोसिएशन आहे, हॉस्टेल खाजगी लातूर,
त्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे नितीनजी पवार, संतोषजी धायगुडे, गंगाधर मोरे सर, मंठाळे सर, लड्डा सर, विलास यादव सर, डोरे सर, मेजर शिंदे सर, संगनगिरे सर, डॉक्टर भारतजी घोडके आणि ते वडील दोघांसहित आलेले आहेत. डॉक्टर साहेबांची बोटं ज्यावेळेस हार्मोनियमवरती फिरतात त्यावेळेस ती जादुई बोटं कसे फिरतात, त्यातले स्वर कसे निघतात हे फार पाहण्याची एक पर्वणी असते. अतिशय सुंदर असा कलाकार आपल्या मातीतला, अतिशय चांगल्या पदावरती त्यांची आणि योग्य व्यक्तीची या अखिल भारतीय गंधर्व महामंडळावरती नियुक्ती केल्याबद्दल आदरणीय गुडे गुरुजींचा या ठिकाणी सत्कार महाराजांच्या हस्ते